नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे आई भाड्याने देणे आहे. सुनीता न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये जाहिरात विभागात काम करीत होती. नेहमीप्रमाणे आज देखील ती आलेल्या जाहिरातीची व्यवस्थित मांडणी करून ती प्रिंटिंगला पाठवण्यात बिझी होती. अचानक तिच्या टेबलजवळ 60 वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहिल्या. सुनीताचे लक्ष गेले. तिने बसायला चेअर दिली. त्या थकल्यासारख्या व हताश दिसत होत्या. त्यांना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले. थोडं थांबून त्या बोलल्या, मला जाहिरात द्यायची आहे. सुनीताने विचारले, कशा संदर्भात आहे? तुम्ही सांगा. मी पहिल्यांदा कच्चं लिहून घेते व मग आपण फेअर करूया. त्या थोडा वेळ घुटमळल्या. मग कसा तरी औंढा गिळत त्या म्हणाल्या, आई भाड्याने देणे आहे. सुनीताचा हात थबकला. तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. काकू, तुम्ही हे काय वेड्यासारखं म्हणताय? आई कधी कुणी भाड्याने देतं का? काकू मात्र पुढे बोलत होत्या, सुशिक्षित, प्रेमळ, मुलांचा सांभाळ करेल. अपेक्षा 2 वेळचे जेवण आणि राहायला छत, बस, आणखी काही नको. असे म्हणत काकूंनी डोळ्याला पदर लावला. पुढचे बोलणे शक्य होत नव्हते आणि अश्रूंचे ओघळ मात्र गालावरून वाहने थांबायचे नाव घेत नव्हते. सुनीता लगेच चेअरवरून उठली. काकूच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली, काकू, चला आपण बाहेर बसून बोलूया. काकूला घेऊन ती बाहेर आली. त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली, मला सविस्तर सांगा, इतका जगावेगळा निर्णय का घेतला तुम्ही? आता काकू एक उसासा टाकून बोलू लागल्या, माझे नाव अनुराधा जोशी. मी 16 वर्षाचे असतानाच माझे लग्न झाले. घरात मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती. ह्यांची अर्धांगिनी म्हणून मी पण ती आनंदाने स्वीकारली. 3 भाऊ, 2 बहिणी, सर्वांचे शिक्षण, लग्न केले. मात्र लग्न होताच सर्वांनी आपापले बिराड वेगळे थाटले. खूप वाईट वाटले. पण हे म्हणाले, अगं, आपली 2 मुलं, मुलगी आहेत ना, ते कधी आपल्याला अंतर देणार नाहीत. तिघांचेही लग्न झाले. सुना जावई आले. खूप आनंदी होतो आम्ही. हार्ट अटॅकचे निमित्त झाले आणि हे सुद्धा सोडून गेले. मी स्वतःला समजाविले, मी एकटी कुठे आहे? मुलं, सुना, जावई, नातवंड, माझ्या भोवती तर गोकुळ आहे. पण काळाच्या ओघात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली. तरी सुद्धा मी समाधानी होते. कधी या मुलाकडे तर कधी त्या. मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार ह्या विचाराने खुश होते. पण अचानक एके दिवशी घरात मुलाची व सुनेची कुजबूज सुरू दिसली. मी आडोशाला उभी राहिली आणि कानावर पडले. आईला कुणाकडे ठेवायचे? माझा मुलगा समजावित होता, अगं राहू दे तिला आपल्याकडे, आपल्या मुलांचा सांभाळ करेल. सून लगेच म्हणाली, नको, त्याकरिता आया ठेवते मी. उगाच त्यांची दुखणी खुपणी करणे मला जमणार नाही. त्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा. हे ऐकून धक्का बसला व पायाखालची जमीनच सरकली. मुलीला फोन केला. तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिले होते मी. वाटले तिला तरी माझी कदर असेल. पण ती बोलली, अगं, मला माझ्या नवऱ्याने, सासू सासऱ्याने घराबाहेर काढले तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हते ठेवून घेतले मला. तू पण नेहमी माझ्या मुलापेक्षा दादांच्या मुलाकडे जास्त ओढ दाखवायची. आता कुठे मला चांगली नोकरी लागली, सुखाचे 4 दिवस आले तर तुझं ओझं मला नाही झेपणार. कारण मुलाला मी शाळेत पाठविते व निश्चिंत होऊन ऑफिसला जाते. तुला ठेवले तर उगीच काळजीत दिवस जाईल माझा. अगं, जगू दे मनासारखं आता तरी. नाही, तुला कसे ठेवू? तू बघ परत प्रयत्न करून दादाकडे. दुसऱ्या मुलाने तर चक्क घर लहान आहे त्यामुळे मी राहिली तर त्यांना प्रायव्हसी मिळणार नाही असं बोलून दाखविले. हे सर्व ऐकले आणि आजपर्यंत केलेला त्यागाचा, निस्वार्थपणाने उधळलेला प्रेमाचा पराभव झाला असे वाटले. खूप रडले आणि ठरविले, आता इथे एक क्षण देखील राहायचे नाही. कुणाला तरी माझी गरज असेल, एका आईची, म्हणून मी इथे आले. एव्हाना सुनीताचे डोके तर पार सुन्न झाले होते. एका आईवर अशी वेळ यावी
तीन धडधाकट कमावती मुलं असून देखील एका आईवर अशी वेळ यावी. ती जवळ जाऊन काकूंच्या मांडीवर हळूच डोकं ठेवून म्हणाली, काकू, भाड्याने राहायची तुला गरज नाही. मला मात्र तुझी गरज आहे. खरंच मला आई हवी आहे. तू माझी आई होशील. मुलगी म्हणून मलाच भाड्याने घे ना. असे म्हणत सुनीता काकूंना घेऊन फ्लॅटकडे निघाली, चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान घेऊन. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.